आपण काल प्रोबॅबिलिटी स्टार्ट केलेला आहे. आज थेरॉटिकली आपण याला कंप्लीट करू. रिमेनिंग पोर्शन आपला होईल. त्याचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे. तुम्ही रिवाइज करू शकता. तर काल आपण बेसिक्स पाहिले. प्रोबॅबिलिटी काय आहे? गेम ऑफ चान्स, सॅम्पल स्पेस, रँडम एक्सपेरिमेंट, इव्हेंट्सच्या टाइप्स या गोष्टी आपण कव्हर केल्या. आता आपण ऍक्च्युअली काही रँडम एक्सपेरिमेंट, त्यांचे सॅम्पल स्पेस लिहिणं या गोष्टी पाहू आणि मग फायनली प्रोबॅबिलिटी कॅल्क्युलेट करणं आणि मग प्रोबॅबिलिटीच्या काही प्रॉपर्टीज एवढा आपला सिलेबस आहे. तर आज आपण जास्त डिस्कस करणार आहोत रँडम एक्सपेरिमेंट्सवर. काल मी तुम्हाला सगळ्या टर्म्स सांगितल्या होत्या. तर आपण काल पाहिलं रँडम एक्सपेरिमेंट काय आहे. एनी एक्सपेरिमेंट इन विच देर आर आउटकम्स मोर दॅन वन अँड ऑल आर अनप्रेडिक्टेबल. या दोन कंडिशन पूर्ण करणाऱ्याच एक्सपेरिमेंटला रँडम एक्सपेरिमेंट म्हणतात. आणि रँडम एक्सपेरिमेंटचे जे टोटल आउटकम्स येतात, ऑल पॉसिबल आउटकम्स, त्याला सॅम्पल स्पेस म्हणतो आपण. आणि त्याच्या सबसेटला इव्हेंट्स म्हणतो. इव्हेंटच्या टाइप्स होत्या वेगवेगळ्या. तर आपल्या सिलेबसमध्ये कोणकोणते रँडम एक्सपेरिमेंट्स आहेत? त्यातला पहिला आहे, फर्स्ट इज टॉसिंग कॉइन्स. हा एक आहे. त्यानंतर थ्रोईंग डाईस प्लुरल फॉर्म मध्ये. त्याच्यानंतर प्लेइंग डेक ऑफ कार्ड्स. ठीक आहे. आणि काही मिसलेनियस मध्ये नंबर कार्ड्स. तर आपल्या पूर्ण सिलेबस मध्ये या 4 टाइपचे एक्सपेरिमेंट्स आहेत. आता हे नंबर कार्ड्स म्हणजे मी काल जसं सांगितलं, 1 to 100 कार्ड्स केले, एका बॉक्स मध्ये टाकले, मग त्याच्यातून आपण रँडमली एखादं कार्ड बाहेर काढलं आणि आपण ठरवलं की निघालेलं कार्ड काय असलं पाहिजे. तर ही झाली त्याची प्रोबॅबिलिटी. तर कोणत्याही एक्सपेरिमेंट मध्ये आपण या 4 टाइपचे एक्सपेरिमेंट, अजूनही खूप असतात रँडम एक्सपेरिमेंट्स, पण आपल्या सिलेबस वाईज विचार केला तर हे बेसिक 4 आहे. आता ह्याच्यामध्ये वन बाय वन आपण काल पाहिलं तसं डिस्कस करू. तर पहिला रँडम एक्सपेरिमेंट आहे टॉसिंग कॉइन्स. तर टॉसिंग कॉइन मध्ये एक आपण पाहतो वन कॉइन आणि याच्या काही प्रॉपर्टी असतात. एक कॉइन टॉस केला तर आपल्याला मिळतो सॅम्पल स्पेस, एच कॉमा टी. एक हेड आणि एक टेलच मिळतो. नेहमी हे सगळे एलिमेंट्स कर्ली ब्रॅकेट मध्ये लिहायचे, बिकॉज प्रोबॅबिलिटी चॅप्टर फॉलोज सेट नोटेशन. मग आपण 2 कॉइन्स लिहिले. तर मी काल तुम्हाला याची टेक्निक सांगितली होती. 2 कॉइन साठी आपण एच टी ला कॉपी पेस्ट करतो. पहिल्या दोघांसमोर एच लिहा, दुसऱ्या दोघांसमोर टी लिहा. अशा पद्धतीने डायरेक्ट आपल्याला सॅम्पल स्पेस मिळेल. एच एच, एच टी, टी एच, टी टी. फर्स्ट काइंड ऑफ मिसकन्सेप्शन. एक मिसकन्सेप्शन. एच टी अँड टी एच आर डिफरंट, आर नॉट सेम. आपण म्हणू दोन्ही तर तेच आहेत, एक हेड एक टेल. नाही, याला आपण पुढे परम्युटेशन कॉम्बिनेशनच्या लँग्वेज मध्ये किंवा रिलेशन सेटच्या नोटेशन मध्ये याला आपण म्हणतो ऑर्डर्ड पेअर. ही ऑर्डर्ड पेअर आहे. तुम्हाला आठवत असेल, आपण जेव्हा ग्राफ शिकत होतो, कोऑर्डिनेट सिस्टीम, त्यात मी तुम्हाला सांगितलं होतं 1,2 आणि 2,1 डिफरंट आहेत. तर 1,2 मध्ये x चा 1 आणि y मध्ये 2 आहे, तो इथं आला असता. पण 2,1 मध्ये 2 इथं आणि 1 इथं आहे, तर तो इथं येईल. तर दोघांची पोझिशन बदलते. तर हे दोन मागे पुढे केले तर राहू द्या ना, तेच दोन आहेत असं नाही म्हणतायत. तर जिथे अरेंजमेंट इज इम्पॉर्टंट, अरेंजमेंट मॅटर्स, दॅट इज कॉल्ड ऑर्डर्ड पेअर. तर हे ऑर्डर्ड पेअर आहे. तसे एच टी आणि टी एच पण ऑर्डर्ड पेअर आहे. वाय? हा जो हेड आहे, एच टी मधला जो हेड आहे, हा सांगतो फर्स्ट कॉइन वर आलेला तुमचा जो डिस्प्ले, आणि हा सेकंड कॉइन वर आलेला आहे. आणि टी एच जो आहे, आता फर्स्ट वर टी आहे आणि सेकंड वर हेड आहे.
तर मिनिंग बदललं दोघांचं. तर हा नेहमी फर्स्ट पॉइंटला रिप्रेझेंट करेल, हा सेकंडला करेल. आपल्या मनाने नाही म्हणूत आपण, जर हा सेकंडचा आणि हा फर्स्टचा आहे. आपल्याला असं चेंज करण्याचा बिलकुल अधिकार नाही. एक्स्ट्रा डोकं लावायचं नाही. जे नोटेशन्स आहेत त्याला फॉलो करा. नोटेशन्स क्लिअरली सांगतात. तर एच टी आणि टी-एच आर डिफरंट आणि या दोघांना मिळून एक असतं. त्याच्यामध्ये एकूण 8 एलिमेंट आहेत म्हणू नका. इट हॅज ओन्ली 4 एलिमेंट्स, 4 पेअर्स. आता काल सांगितल्याप्रमाणे 3 कॉइन्स. 3 कॉइन्ससाठी तुम्ही मी म्हणलेली आयडिया लक्षात ठेवू शकता किंवा आता बघा एच-एच-एच, एच-एच, एक एच कमी केला, मग 2 एच कमी केले आणि मग इकडे याला ढकललं. एच-एच-एच, एच-एच-टी, एच-टी-टी, एच-टी-एच. बघा हे 4 झाले एचचे. आता काय होईल? बघा टी मध्ये एक कमी करत चला. आता काय होईल? टी-टी-एच, टी-एच-टी आणि शेवटी टी-टी-टी. हेडचे 4 आणि टेलचे 4 अशा पद्धतीने म्हणजे हे 4 आणि 4 8 होतात. आणि ज्यांना हे लक्षात नाही, फक्त हे मागे-पुढे झालंच चालतं नो डाउट. फक्त एवढं व्हावं की कोणी रिपीट होऊ नये. आता एच-टी-एच आणि टी-एच-टी वेगळे आहे. हे सगळे वेगळे आहेत. तर यांना आपण म्हणतो युनिक एंट्रीज. या युनिक एंट्रीज आहेत. हे आपल्याला मागे-पुढे करण्याचा अधिकार आहे. पण रिपीट नाही झालं पाहिजे. सेट नोटेशन काय सांगते? कोणतीही एक पेअर रिपीट नाही झाली पाहिजे. आता याच्यात एलिमेंट्स 8 आहेत. तर याला आपण एक कॉन्सेप्ट लिहितो. लक्षात ठेवा. कार्डिनॅलिटी. कार्डिनल अँड ऑर्डिनल नंबर्स लहानपणी होते आपल्याला. जेव्हा आपण 1, 2, 3, 4 लिहितो, 1, 2, 3, 4 लिहितो, दोज आर कार्डिनल नंबर्स. काउंट करतो ते कार्डिनल नंबर्स. आणि आता जसं मी इथं म्हणलं, की चला मुलं मोजूया. तर मी कुठूनही 1 पासून स्टार्ट करू शकतो. तर ते कार्डिनल नंबर्स आहेत. पण मी जर असं म्हणलं, की मी आता मोजताना श्रीनिवास फर्स्ट, ठीक आहे नाही? पुष्कर सेकंड. तर आता फर्स्ट फिक्स झाला. आता मी ह्याला फर्स्ट म्हणलंय, तर मी दुसऱ्या कोणाला फर्स्ट पासून स्टार्ट नाही करणार. Those are ordinal numbers because these numbers assign some order. ऑर्डर दिल्या जाते. तुम्हाला ऑर्डर दिली, तू पहिला, तू दुसरा, तू तिसरा. 1, 2, 3 मध्ये तर मी त्याला 1, 2, 3 म्हणू शकतो. कार्डिनॅलिटी कॅन बी डिफरंट. ऑर्डिनॅलिटी फॉलोज कंपल्सरीली ऑर्डर. आता आपण कार्डिनॅलिटी पाहतोय. जसं मी तुम्हाला म्हणलं याच्यात ऑर्डरला काही महत्व नाही. फक्त एलिमेंट्स किती आहेत? 8. तर ही झाली त्याची कार्डिनल नंबर्सची प्रॉपर्टी. तर कार्डिनॅलिटी काय सांगते? नंबर ऑफ एलिमेंट्स इन अ सेट. कोणत्याही सेटमध्ये तुम्ही किती एलिमेंट्स घेता दॅट इज इट्स कार्डिनल नंबर्स. आता आपण या सगळ्यांचा सॅम्पल स्पेस लिहिणार. तर इथे आपण लिहिणार एन ऑफ एस. याला आपण म्हणतो नंबर ऑफ एलिमेंट्स इन सॅम्पल स्पेस. त्या प्रत्येकाचा जो सॅम्पल स्पेस आहे तो आपल्याला इथे लक्षात ठेवायचा. जसा एन ऑफ एस 1 कॉइन साठी आहे 2. ठीक आहे. इथे एन ऑफ एस आहे 4. इथे एन ऑफ एस आहे 8. तर तुम्हाला इथे जनरल रूल लक्षात ठेवायचा आहे फॉर कॉइन्स. ठीक आहे. कॉइन्स साठीचा रूल. तर तुम्हाला जर कोणी विचारलं नंबर ऑफ सॅम्पल स्पेस किती असेल? एन ऑफ एस आपल्याला काढायचा. तर त्याचा फॉर्म्युला असतो 2n. तर जिथे n आहे नंबर ऑफ कॉइन्स टॉस्ड. इट स्टार्ट्स फ्रॉम 1. 0 कॉइन टॉस असं नसते. कमीत कमी 1 कॉइन टॉस करणार. 1 कॉइन टॉस केला तर आपल्याला 2 आउटपुट मिळतील. 2 आउटकम्स मिळतील आणि त्या 2 वरच आपण बेस म्हणून त्याला यूज करतो. अजून एक महत्वाची गोष्ट नोट म्हणून लक्षात ठेवा. हा नोट खूप महत्वाचा आहे. बघा टॉसिंग
अ कॉइन ट्वाइस, टॉसिंग टू कॉइन्स वन्स आर सेम. हा एक खूप महत्वाचा नियम आहे. मी जर एक कॉइन घेतला, एकदा टॉस केला, हेड, टेल मिळाला. तोच कॉइन घेतला, दुसऱ्यांदा सेपरेटली टॉस केला. मला परत हेड, टेल मिळणार. आणि मी काय म्हणलं, मी एक कॉइन 2 वेळा टॉस केले. टॉसिंग अ कॉइन ट्वाइस. तर पहिल्यांदा हेड, टेल होतं, दुसऱ्यांदा हेड, टेल होतं. पण असं नेहमी होईल का? नाही. असं होऊ शकते की पहिल्या कॉइनमध्ये आधी हेड आला, मग टेल आला. इकडं असं होऊ शकते की आधी टेल आला, मग हेड आला किंवा इकडं आधी टेल, हेड किंवा इकडं आधी टेल, हेड. म्हणजे ऑटोमॅटिकली 4 पेअर्स बनल्या. म्हणजे ते कोणाला इक्वल झालं? 2 कॉइनला एकदा टॉस टॉस केल्यासारखं आहे. म्हणजे बघा, एका हातात कॉइन घेतला वन्स, पुन्हा घेतला ट्वाइस. तर जे काही आउटकम्स मिळतील. आता 2 कॉइन एकदा टॉस केले. बोथ आर सेम इव्हेंट्स. व्हेरी इम्पोर्टंट. these both are सेम रँडम एक्सपेरिमेंट्स. या दोघांचाही सॅम्पल स्पेस नेहमी सेम असतो. आता हेच लॉजिक कुठे लागेल? एक कॉइन 3दा टॉस करा, 3 कॉइन एकदा टॉस करा. सेम आहे. असं मग n कॉइन्स जर तुम्ही किती वन्स केले किंवा 1 कॉइन n टाइम्स टॉस केला, तर सेम सॅम्पल स्पेस मिळतो. म्हणजे लक्षात ठेवायचं. सो बोथ एक्सपेरिमेंट्स हॅव सेम सॅम्पल स्पेस. दिस इज इम्पॉर्टंट नोट अबाउट कॉइन्स. समजलं आता कॉइन्स बद्दल सगळं. मी तुम्हाला याची टेक्निकही शिकवली आहे काल. हा झाला आपला पहिला एक्सपेरिमेंट. सेकंड एक्सपेरिमेंट, थ्रोइंग डाइस. आज थेरी आहे, उद्या आपण पूर्ण क्वेश्चन्स करू याचे. डाइस करायचे. याच्यात पण 2 गोष्टी आहेत. 1 डाय आणि 2 डाइस. आपल्या सिलेबसमध्ये 2च आहेत. 2 डाइस पर्यंत. 3 डाइस घेता येते, 4 घेता येते. घ्यायला काही नाही, मार्केटमध्ये खूप भेटतात. पण त्यांचा एक्सपेरिमेंट करणं सोपं नाही. एक्सपेरिमेंट सोपा नाहीये आणि ते मोजत बसायला एक माणूस लावावा लागेल. ते आपल्याला परवडत नाही. त्याच्यामध्ये परत आपण घेऊ 1 डाय आणि 2 डाइस. त्याचं प्लुरल आहे. आता लक्ष द्या. यामध्ये 1 डाय थ्रो आहे हां, टॉस नाही. डाय अशी घेऊन टॉस करायची नाही. तर आपण एक फासा घेतला. डायला फासा म्हणतात मराठीत. ठीक आहे. आणि हेड टेलला काय म्हणतात? छापा आणि काटा म्हणतात. हे लक्षात ठेवा. मराठी शब्द माहीत नाही बरं आपल्याला. छापा आणि काटा म्हणतात. टेलला काटा म्हणतात, हेडला छापा म्हणतात. आता इकडे फासे असतात. त्याला आपण डायला फासा म्हणतो मराठीत. फासा टाकला म्हणतात की नाही, तसं आहे. आता 1 डाय, तर सॅम्पल स्पेस काय मिळेल? आता आपण ज्या डायबद्दल बोलतोय, कंपल्सरीली ही काय असणार आहे? स्टँडर्ड डाय. याच्याबद्दल मी तुम्हाला काल माहिती दिलेली आहे. ऑपोझिट फेसेसची सम 7 असली पाहिजे. 1 च्या ऑपोझिट 6, 2 च्या ऑपोझिट 5, 3 च्या ऑपोझिट 4. त्याला स्टँडर्ड डाय म्हणतात आणि आपण त्याचाच विचार करतो. काही दिलं नसेल तर स्टँडर्ड आहे असं मानून चालायचं. पुस्तकात घुसून त्याला विचारायचं नाही कोणतं म्हणून. तर काहीच दिलं नाही तर त्याचं बाय डिफॉल्ट मीनिंग आहे इट्स अ स्टँडर्ड डाय. कारण आपण एक्झाम देतोय, स्टँडर्ड गोष्टीच फॉलो करायच्या. आपण स्टँडर्ड लोक आहेत. तर याच्यामध्ये हे पडेल. याच्याशी रिलेटेड काल एक कॉन्सेप्ट सांगितला होता. इक्वली लाइकली इव्हेंट्स. त्या इक्वली लाइकली आहेत कारण या प्रत्येकाला एक चान्स आहे अपिअर होण्याचा. असं नाही की याच्यात 5 ला एक्स्ट्रा वेटेज दिलं आणि याच्यामध्ये 5 2 टाइम्स आला, 3 टाइम्स आला असं नाहीये. प्रत्येकाला एकदाच चान्स आहे. सो थ्रोइंग अ डाय इज इक्वली लाइकली इव्हेंट. त्याच्यामध्ये इक्वली लाइकली एक्सपेरिमेंट असतो. अब आगे बढ़ो. हे झालं. हे सिंपल आहे. तर आपण याला एन ऑफ एस किती म्हणणार? 6. सॅम्पल स्पेसमध्ये 6 एलिमेंट्स असतील. 2 डाइस आहेत. 12 येईल सॅम्पल स्पेस. बरोबर आहे की नाही?
मला माहित नाही बरं, सांगा. मला तर वाटतं एकाला 6 तर 2ला 12. चांगली गोष्ट आहे. तर लक्षात घ्या. त्याचा फील घ्या. एक डाय घेतली, टाकलं, 1 आला. दुसरी घेतली, टाकलं, इथेही 1 आला. बघा, आता मी काय करतो, इथं 1 ला फिक्स करतो. असं समजा की इथे 1च येतं आणि या 1 सोबत इकडे कोण आला? 1. मग इकडे 2 पण येऊ शकतो. 3, 4, 5, 6. या 1 सोबत इथे 6 पेअर्स बनू शकतात. 1, 1, 1, 2, 1, 3, 4, 5, 6. मग मी ह्याच्यामध्ये 2 फिक्स केला. इथल्या 2 सोबत इथे परत 6 पेअर बनणार. म्हणजे एका सोबत 6 पेअर बनत आहेत. तर 6 सोबत 36. म्हणून म्हणलं 2 डायस पर्यंत खूप झालं. 3 डाय आल्या 216. 216 सॅम्पल स्पेस. कळलं? म्हणून याचं नाव डाय आहे. जास्त नाही जमणार. When 2 dice are thrown. 2 जर आपण डाईस टाकल्या, तर काय होईल? त्यासाठी आपण एक लक्षात ठेवायचं आहे. तर पहा बेटा, याच्यामध्ये पेअर्स आहेत. 1, 1, 1, 2, 1, 3, 1, 4, 1, 5, 1, 6. आता या पद्धतीने मी सगळं लिहायला रिकामा नाही. इथे आलं 2, 6, 3, 1, 4, 1, 5, 1, 6, 1. गाडी चालू द्या. 6, 6. तुम्हाला कळलं पाहिजे इथं व्हायले काय नेमकं. ही जी रांगोळी आहे, ही परीक्षेत काढू नका. तिथं पूर्ण लिहा. एक्झाममध्ये हे पूर्ण लिहायचा. 36 ला 36 लिहायचे. का? बोर्ड एक्झाम. जे मध्ये हे लिहायचं नसते. ह्याच्यातलं उकरून काढायचं असते काहीतरी. तर प्रश्न वेगळा असतो. एक काम करूया. धिस इज मॅजिक बॉक्स. ह्याच्यामध्ये खूप काही इंटरेस्टिंग गोष्टी आहेत. जसं मी तुम्हाला डाईस आयडिया सांगितली, तशी एक ह्याच्यात चांगली आयडिया आहे. याच्यात सुद्धा आहे. लुक, यामध्ये हे 1 to 6 आहेत पहिल्या कॉइनचे आउटपुट्स डायचे आणि हे दुसऱ्याचे. आता आपल्याला ह्याला रोज एंड कॉलम्स मध्ये मांडलं, त्याचा अर्थ 6 into 6 36. तर कोणते मल्टिप्लिकेशन काय रिप्रेझेंट करते? डू यू नो दॅट? मल्टिप्लिकेशन ऑफ टू नंबर्स ऑलवेज रिप्रेझेंट्स एन एरिया. तो एक एरिया असतो आणि 3 नंबरचं प्रोडक्ट एक व्हॉल्यूम असतो. जॉमेट्रिक. 2 सेम नंबरचं मल्टिप्लिकेशन जॉमेट्रिकली नेहमी एक स्क्वेअर असतो. म्हणून तर 3 into 3 नाही, 3 चा स्क्वेअर आहे. अल्जेब्रामध्ये आपण जे काही लिहितो, ते सर्व काही जॉमेट्रीमध्ये दाखवता येते. अल्जेब्राला जॉमेट्री वापरून लिहिणं आणि जॉमेट्रीला अल्जेब्रा वापरून लिहिणं, त्या 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. जॉमेट्रीमध्ये पूर्ण अल्जेब्रा वापरणे म्हणजे कोऑर्डिनेट जॉमेट्री. डिस्टन्स फॉर्म्युला, सेक्शन फॉर्म्युला म्हणायला जॉमेट्री आहे. वापरायला सगळं x1, x2, y1, y2. समझे कुछ? आगे बढ़ो. आता आम्ही एक काम करणार. याच्यामध्ये एक छोटंसं लॉजिक घेणार. 1 आणि 1 आहे. दिसतो? 1 आणि 1 ला ॲड केलं तर 2 येतंय. छान. 2, 1, 3, 1, 2, 3. डायगोनल रिलेशनशिप. अजून तंत्रज्ञान वापरू. This is the first half of the movie. After interval,
कांतारा चॅप्टर 1. आता याची एक मजा शिकायची होती. जेव्हा तुम्हाला एक्झाममध्ये हे क्वेशन्स करायचे त्याच्यात मी एक अजून काम करतो. हा जो कार्यकर्ता आहे नको हे पाकिस्तान. चला हे घेऊ आपण. चला काय काय असो, मला काही गोष्टी इथे ऑब्झर्व करायच्यात. सगळ्यात सेंटरला मला दिसतो हा, ज्याची सम 7 आहे, दिसते? हे जेवढे रेषा मारलेले आहेत हे सगळे सम दाखवतात, सेम सम. बघा 2, 3 हे सगळे 4 आहेत. 5, 6, 7. 7 च्या नंतर 8, 9, 10, 11, 12. When two dice are thrown, then minimum sum we get is 2. When two dice are thrown, then maximum sum we get is 12. The sum 1 to 12 असते. ओके सर, मी लिहितो 1 to 12. सॉरी, अरे 2 आहेत. 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12. This is a design. You must know about that. याला आम्ही नाव दिलं बाबाजी का तिलक. व्यंकटरमणा गोविंदा. ही एक प्रोसेस आहे. नीट बघा. या प्रोसेसने तुम्ही काय काय करू शकता याचं एक मॅजिक दाखवतो. त्याच्या आधी माझा एक तुम्हाला प्रश्न आहे. सम 6 येणारे किती पेयर्स आहेत? 1, 2, 3, 4, 5. ठीक आहे. आउट ऑफ 36. अरे हे पेयर घ्यायले ना तुम्ही. हे कोण आहेत? सगळे इव्हेंट्स आहेत ना. या इव्हेंट्स सम ऑफ द अप्पर फेसेस असं म्हणलेलं असतं त्याला. तर अप्पर फेसेस मला सम पाहिजे 6 समजा. तर असे किती आहेत? 5 आहेत. नीट बघा, माझ्या एका प्रश्नाचं उत्तर देत चला, तुम्हाला एक पॅटर्न दिसेल. मी असं का लिहिलं? 2 सम येणारा एकच आहे. बघा 2 सम येणारा एक आहे. बोटांकडे लक्ष द्या. 2 सम येणारा एक आहे. 3 सम येणारे 2 आहेत. 2 ला 1 आहे. 3 ला 2 आहेत. मी एक टीचर आहे. माझं जे काम आहे ते मी करणार. मी टीचर आहे, फटीचर नाही. 4 सम येणारे बघा 3 आहेत. 5 सम येणारे बघा. तिथं बघा. दिसायले? काय पॅटर्न कळला? 1 लेस. नंतर हे डबा चारदा बघायचा नाही. बस झालं, एकदा सजवला. जास्त बघायचा नाही. शहाणे असाल, अण्णावाने नाही, कामाने. तर 2 सम येणारे ऐका, मी जे पेअरिंग केले त्याच्याकडे लक्ष द्या. 2 सम येणारी एकच पेअर आहे. 2 च्या सोबतीला कोणाला बसवलंय? 12. बघा 12 सम येणारा पण एकच आहे. तर एकदाच ज्याची सम येते ते पेअर वाईज एकत्र आलेत पहा. त्याच्या पुढे तुम्हाला जर कोणी विचारलं की सम 8 येणारे सांगा, तर आपण असं डोक्यात आणतो. तर 8 येणारे थांबा. 3, 5, 4, 4 असं जे आपण डोक्यामध्ये आणत बसतो, ते नंतर करायचं. ही टेक्निक मी जेईई मेन्सच्या स्टुडंटला सांगतो आमच्या. कारण त्यांना हे डबा काढायचं काम नाहीये. जेईई मेन्सचा क्वेशन वेगळाच असतो. त्यात क्वाड्रॅटिक असते, रूट्स काढायचे असतात, डिस्क्रिमिनंट चेक करायचा असतो, बऱ्याच गोष्टी असतात आणि क्वेशन असतो प्रोबॅबिलिटीचा. तर बघा, त्याच्यामुळे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे 2 आणि 12 सम येणारी एकच पेअर आहे. आउट ऑफ 36 दिसलं? एकच पेअर आहे. ज्यांना मी सोबत लिहिलंय त्यांची प्रोबॅबिलिटी सेम आहे. हे सगळे सम आहेत आणि ही त्यांची काय आहे? प्रोबॅबिलिटी आहे. बघा बरं 3 आणि 11. 11 हे 2 आहेत.
3 पण 2 आहेत. कळलं? तर नेहमी इथे जो नंबर आहे, त्याच्याहून 1 लेस इथे लिहायचा. डायरेक्ट प्रोबॅबिलिटी मिळते. यू गेट द आन्सर. आता हे तुम्हाला 12वी पर्यंत हेल्प करेल. 2 सम येणारा 1/36. 12 सम येणारा पण 1/36. अजून पण याच्यात एक जादू आहे. 3 येणारं बघा 2/36. 11चं पण तेच आहे. हे 3/36, 4/36, 5/36 आणि 6/36. 7 येणारा एकच आहे तसा. म्हणून बघा हे मिडल नंबर आहे 1, 2, 3, 4, 5, 6. आता ह्याच्यातून एक चांगली गोष्ट कळते. ती पण पहा. 12 ने 1ला ॲड करा. 13, 13, 13, 13, 13, 13. नेहमी ही सम 13 येते. त्याच्यावर एक गोष्ट लक्षात ठेवायची. सर 2 साठी 1 येते हे कळतं. लेस 1 करून. पण 2 सोबत 12 पण तसा आहे. हे कसं लक्षात घेणार? तर 1 मध्ये किती मिळवल्यावर 13 होतात पाहायचं. 12 मिळवल्यावर. म्हणजे हीच प्रोबॅबिलिटी 12 ची पण आहे. जसं 4. 4 कोण आहे? 5 लेस 1. म्हणजे 5 सम येणाऱ्या 4 पेअर आहेत. अजून 4 पेअर कोण आहेत? 4 प्लस 9 13. 9 च्या पण आहेत. तेव्हा. समजलं हे टेक्निक? हेच असते. लॉजिकल थिंकिंग ह्यालाच म्हणतात. आपलं काम सोपं करायचं. याला एक शब्द असतो जसा तिकडे काय नाव होतं? स्टँडर्ड डाय. की नाही? स्टँडर्ड डायला अजून एक नाव असतं. फेअर डाय. फेअर आहे. म्हणजे याच्यात काही बायस नाही. म्हणजे 1 मग 2 मग 3 असे डॉट्स आहेत. कोणते डॉट रिपीट केले नाहीत. अनबायस्ड. ठीक आहे ना? मी काल म्हणल्यासारखं. ते शोलेचा कॉइन नाही. लक्षात ठेवा. तर या पद्धतीने तुम्हाला लक्षात घ्यायचंय, ही प्रोबॅबिलिटी समची आहे. डायरेक्ट तुम्ही सांगू शकता. नेहमी ही लिस्ट लिहायचं काम नाही. परीक्षेत लिहावं लागेल. पण ही टेक्निक आहे तुम्हाला डायरेक्ट आन्सर लिहिण्यासाठी. वेळ वाचतो. बघा आता मी तुम्हाला कॉइनचं पण लिहायची टेक्निक शिकवली. सॅम्पल स्पेस आणि इथे सम. अप्पर फेसेसची सम काढण्याची ही टेक्निक आहे. आगे बढो. इथे काही डाऊट आता कोणाला? नाही. छान. आता याच्यात अजून एक शब्द येत असतो परीक्षेमध्ये गेटिंग डबलेट्स. डबलेट्सचा एक शब्द असतो. डबलेट्स म्हणजे काही नाही. सेम पेअर्स. आणि बघा हे सगळे डायगोनली एकत्र येतात. ऑल डबलेट्स आर डायगोनली कलेक्टेड. म्हणून हा मॅजिक बॉक्स आहे. ठीक आहे? चलो. 2 इव्हेंट संपले आमचे. 2 सॅम्पल स्पेस काढले. 2 एक्सपेरिमेंट झाले. आता आहे डेक ऑफ कार्ड्स. चला पत्ते खेळू. घरी जाऊन सांगू नका सर पत्ते खेळायला शिकवायले. आता हे पत्ते खेळणं आपली मजबुरी आहे, प्रोबॅबिलिटी आहे. डेक ऑफ कार्ड्स मध्ये असतात 52 कार्ड्स. आता आपण छानपैकी याला एका ट्री डायग्रामने पाहू. लक्ष द्या. लक्ष द्या. एका स्टँडर्ड डेक ऑफ कार्ड्स मध्ये कार्ड्स आर वेल शफल्ड एक शब्द असतो. त्याला म्हणतात वेल शफल्ड. ठीक आहे नाही? पत्ते खेळणं. रमी सर्कल आठवतंय ना? त्याचा इथं काही संबंध नाही. 52 कार्ड्स आहेत. 52 कार्ड्सला आपापसात बोलू नका. असं वागू नका जसं काय चॅप्टर तुम्ही लिहिलंय. त्याच्यामध्ये 2 असतील 26, 26. नाही मी सगळ्याला बोललोय. चलो. तर यातले जे 26 असतात, हे रेड कार्ड्स असतात 26. आता हे ब्लॅक असतात, ब्लॅकनं लिहित नाही. दिसणार नाही. ब्लॅक मी व्हाईटनं लिहितो. तर एकूण 52 पत्ते आहेत. त्यात 26 असतील लाल रंगाचे. पत्ते पांढरेच असतात. त्याच्यावरचे डिजिट्स लालनं प्रिंट केलेले असतात. आणि दुसरे 26 आहेत ते ब्लॅकने केलेले असतात. 2 टाइपचे असतात. आगे बढ़ेंगे. या ट्री डायग्राममध्ये
अजून 2 फांद्या आहेत. इकडे पण 2 आहेत. अरे तू नको येऊ. पण ती तुटली. चला 13, 13, 13, 13 समजे? ह्याच्यामध्ये हर्ट्स, डायमंड्स, स्पेड, क्लब. ठीक है? त्या अशा टाइपचे जे कार्ड्स आहेत. आता काय मी चित्र काढत बसत नाही. फक्त लक्षात ठेवा, जे ब्लॅक कलरचे असतात ते स्पेड आणि क्लब कार्ड्स असतात. रेड कलरचे हर्ट्स आणि डायमंड्स असतात. या सगळ्यांचा काउंट आहे ईच ऑफ 13. प्रत्येक जण 13, 13, 13, 13. अजून याच्यामध्ये फांद्या काढता येतात, पण नको. आता बघा, याच्यामध्ये आहेत 1 to 10, 1 to 10, परत 1 to 10 आणि 1 to 10. हे सगळे 1 to 10 जे आहेत, हे these and these यांना आपण म्हणतो नंबर कार्ड्स. हे नंबर कार्ड्स असतात 1 ते 10. एकूण 13 आहेत. 1 to 10 असतात नंबर कार्ड्स प्रत्येक सेटमध्ये. हा फ्लो चार्ट जर डोक्यात ठेवला, त्याचे सगळे क्वेशन्स बनतात. त्यासाठी काढत आहे. बाकी काहीच उद्देश नाही. These all 4 sets are of number cards. 3-3 राहिले प्रत्येकात. तर याच्यामध्ये हे जे प्रत्येक 3 आहेत. तर बघा 3 रिमेनिंग इन ईच सेट. प्रत्येकात 3 राहिलेत. तर हे 3 कोण-कोण आहेत? तर याच्यामध्ये असतात 3 किंग, 3 क्वीन्स आणि 3 जॅक्स. जोकर लिहायचं नाही. जॅक नाव आहे आपल्या सिलेबसनुसार. हे प्रत्येक जण 3 असतात. अजून एक महत्वाची गोष्ट. याच्यामध्ये एक चूक करतात स्टुडंट. आता आता मी मजाक करत नाहीये. मी सीरियस गोष्ट सांगणार. मी जर तुम्हाला म्हटलं, ब्लॅक कार्डची प्रोबॅबिलिटी सांगा. किंवा स्पेड एक कार्ड काढलं, ते स्पेड निघालं, तर त्याची प्रोबॅबिलिटी. तर खूप जण म्हणतील, एक स्पेड आणि स्पेड आहेत 13. नीट बघा. तर खूप जण त्याला 1/13 म्हणतील. तुम्ही नाही म्हणत, तुम्ही माझे स्टुडंट आहात. काही महाभाग असतात. ते मग स्पेड का? 13 पैकी 1. रॉंग. तुम्हाला याच्यातून कोणाचीही प्रोबॅबिलिटी विचारो. सॅम्पल स्पेस नेहमी 52 लिहायचा. स्पेड असो, कुठलाही याच्यातला काही विचारलेला असो. या सगळ्यांचा सॅम्पल स्पेस नेहमी किती लिहायचा? 52. तर हे एक पक्क लक्षात ठेवायचंय. नोट म्हणून लक्षात ठेवा. टेक सॅम्पल स्पेस ऑलवेज ॲज 52. म्हणून लक्षात ठेवायचं याच्यात एन ऑफ एस इज ऑलवेज 52. तर तुम्हाला एक स्पेड जरी विचारला तर हा एक स्पेड या 52 मधला आहे. या 13 चा नाही. हे एक मिसकन्सेप्शन असते. डेक ऑफ कार्डचे क्वेश्चन मुलं ह्याच्यामुळे चुकवतात. तर ही चूक नाही व्हायला पाहिजे. हे माझं काम आहे सांगणं. समजलं? तर या टाइपचे हे झाले सगळे. हा हो आहे ना, सांगायलो ना. राहिलं. या नंबर कार्ड्स मध्ये मला एक वाक्य लिहायचंय म्हणून ही मधली जागा सोडली. त्याच्यासाठी सोडली. आता आपण एक इथे एक काम करू. जो 1 नंबरचा कार्ड असतं, 1 याला म्हणतात एस कार्ड. एक्का. आणि एक इथे नोट लक्षात ठेवायचा. एस कार्ड इज नॉट अ फेस कार्ड. हे वाक्य लक्षात ठेवायचं.
आणि हे जे आहेत, दीज आर फेस कार्ड्स. हे चेहरे आहेत ना, त्याच्यावर चित्र असतात कार्ड्सवर. तर या तिघांना म्हणतात फेस कार्ड्स. आणि एस फेस रायमिंग वर्ड आहेत म्हणून काही जण कन्फ्यूज होतात. म्हणून हे वाक्य आहे, एस कार्ड इज नॉट अ फेस कार्ड. हे बुकमधलं वाक्य आहे, माझं वाक्य नाही. हे स्टेट बोर्डमध्ये लिहिलेलं वाक्य आहे. आणि हे पक्क लक्षात ठेवा. इथं आहे, जेईई मेन्समध्ये पण आहे. तर एस कार्ड इज नॉट अ फेस कार्ड. एस म्हणजे 1 नंबरच्या कार्डचं स्पेशल नाव आहे. याच्या बाहेर कोणताही प्रश्न येत नाही. प्रश्न बनवतात ते बनवणाऱ्याचं स्किल आहे. उत्तर देणं आपलं स्किल आहे. ठीक आहे. आता कोणाचं स्किल चांगलं आहे आपल्याला आता कळलं असेल. आता ह्याच्यातला जो लास्ट पार्ट आहे. आता तो नंबर कार्ड जो असतो, त्याचं काय असं वेगळं सॅम्पल स्पेस हे नसतं. तुम्हाला काय देतात? त्याच्यामध्ये देतात की काही नंबर्स घेतले 2, 3, 4, 5 आणि ह्याच्यापासून 2 डिजिट नंबर्स बनवले. आणि सगळे 2 डिजिट नंबर बनवताना विथआऊट रिपिटेशन बनवले. म्हणजे 2 सोबत 2 नाही घेता येणार. 22 नाही होणार. 33 नाही होणार. मग सांगा, हे तयार झाल्यामध्ये इव्हन नंबर्स किती? 5 चे मल्टिपल्स किती? अशा टाइपचे जे प्रश्न येतात, ते नंबर कार्डचे प्रश्न आहेत. त्याला अशी कोणती वेगळी सॅम्पल स्पेसची थिअरी नाही. म्हणून त्याला आपण इथं पाहत नाही. नाउ द लास्ट पार्ट ऑफ द टॉपिक. ओके. फाइंडिंग प्रोबॅबिलिटी ऑफ एन इव्हेंट. आता या चॅप्टरचा मेन पार्ट. आता प्रोबॅबिलिटी लिहिता आली पाहिजे आपल्याला मॅथेमॅटिकली. तर आपण आधी ह्याला इंट्युटिव्हली समजून घेऊ आपल्या डोक्यात काय येतं. एक कॉइन टॉस केला, तर सॅम्पल स्पेस आहे 2. हेड किंवा टेल. म्हणजे तुम्ही जे काही लिहिणार, काढणार ते आउट ऑफ 2च पाहणार. कारण त्याला आपण नाव दिले का? तो आहे सगळ्यात मेन ऑल आउटकमचा सेट. त्यालाच सेटच्या लँग्वेजमध्ये युनिव्हर्सल सेट म्हणतात. तो युनिव्हर्सल सेट आहे. म्हणजे बघा मी एक कॉइन टॉस केला, तर मी इथेच लिहितो. आपण एक रँडम एक्सपेरिमेंट घेऊ. अ कॉइन इज टॉस्ड. तर सांगा सॅम्पल स्पेस काय आहे? HT. HT आहे. ओके. तर इथे नेहमी लिहायची कार्डिनॅलिटी. नेहमी कार्डिनॅलिटी लिहायची. एन ऑफ एस लिहायचा. आता जर मी तुम्हाला एक इव्हेंट दिली E1. E1 इव्हेंट आहे गेटिंग अ हेड. बेसिक एक्झाम्पल आहे. एक हेड घेतला, तर आपली इव्हेंट E1 जी आहे, ती एक सेट असेल जिथे एक H येईल. तर आता तुम्ही बघा, हा H या 2 मधून आलेला आहे. आउट ऑफ 2 म्हणून 2 खाली लिहा. ठीक आहे? आणि किती हेड आलेले आहेत? 1. तर तो इथे येईल. तर इथून मला कळलं एन ऑफ E1 1 आहे. या सेटमध्ये किती आहेत? 1 एलिमेंट आहे. या सेटमध्ये 2 आहेत. हा 1/2 आहे ना? तर इथे जर मी असं म्हणलं, प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग E1 इज 1/2. त्याच्यावरून मला एक गोष्ट समजली. हा 1/2 ॲक्चुअली कोण आहे? सर हा आहे एन ऑफ एस. आणि वर लिहिलेला आहे एन ऑफ E1. समजलं? आणि हे मला काय देत आहे? प्रोबॅबिलिटी. म्हणून प्रोबॅबिलिटी ऑफ एनी इव्हेंट. आता इथं एनी इव्हेंटसाठी मी ई लिहितो. E1 लिहायची गरज नाही. इज गिव्हन बाय नंबर ऑफ एलिमेंट्स इन दॅट इव्हेंट ऑफ नंबर ऑफ सॅम्पल स्पेस. दिस इज द फॉर्म्युला. कळलं? जगातली कोणतीही प्रोबॅबिलिटी काढण्याचा हा फॉर्म्युला आहे. आणि एक महत्वाची गोष्ट, याला याला म्हणतात क्लासिकल डेफिनेशन ऑफ प्रोबॅबिलिटी. समजलं? ही क्लासिकल डेफिनेशन आहे. जेईई मेन्स याच्यावर एक खूप सारे प्रश्न विचार.
पी अँड सी वापरून, परम्युटेशन कॉम्बिनेशन वापरून बनवतो. प्रश्न खूप क्लास असतात त्याचे. तर तुमचे प्रश्न एकदम मी आता जसे बेसिक घ्यायलो हेड, टेलचे. तर आपल्या जर डोक्यात येते की हे जे प्रश्न असेच बनतात. नाही. याचे इतके डेंजर प्रश्न बनतात, म्हणजे आपल्या ब्रेनला पूर्णपणे हलवून टाकणारे प्रश्न असतात. पण हे पूर्ण नॉलेज जर प्रॉपर असेल, सगळे फॉर्म्युले, रिलेशन्स फिक्स असतील, तर तुम्ही हे इझिली करू शकता. तर प्रोबॅबिलिटीमध्ये 2 प्रकार आहेत. एक बेसिक प्रोबॅबिलिटी आणि एक एडवान्स प्रोबॅबिलिटी. तर तुम्ही जेवढं शिकता इथपर्यंत, ॲडिशन थेरमपर्यंत जे शिकता, ही आहे बेसिक प्रोबॅबिलिटी. त्याच्यानंतर सेट, पी अँड सी, मल्टिप्लिकेशन थेरम, इंडिपेंडंट इव्हेंट्स, टोटल प्रोबॅबिलिटी थेरम, बेस थेरम एवढ्या गोष्टी वापरून बनते ती ॲडव्हान्स प्रोबॅबिलिटी. त्याच्यामध्ये ॲडव्हान्सचा पार्ट 2 असतो. प्रोबॅबिलिटी डिस्ट्रिब्युशन, नॉर्मल डिस्ट्रिब्युशन, फाइंडिंग स्टँडर्ड डेव्हिएशन, व्हेरियन्स, त्याच्यानंतर बायनॉमियल डिस्ट्रिब्युशन, बर्नौलीज ट्रायल, युजिंग इंटिग्रेशन टू फाइंड आउट प्रोबॅबिलिटी. हे झालं प्रोबॅबिलिटी ॲडव्हान्स पार्ट 2. तर प्रोबॅबिलिटी इज व्हेरी बिग चॅप्टर. पण आता तुम्ही शिकताना खूप बेसिक शिकताय. याची फक्त उजळणी चालू आहे तुमची. आपण इथं आलोय. आता तुम्ही बघा, मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. काल आपण टाइप्स ऑफ इव्हेंट्स पाहिल्या. आता हे संपत आहे आपलं, म्हणून मी आता घेऊन टाकतो 2 मिनिटात. धडा संपला आपला. आता मला सांगा, काल एक टाइप पाहिली होती इम्पॉसिबल इव्हेंट. इम्पॉसिबल इव्हेंट कोण होती? सॅम्पल स्पेसमध्ये ती इव्हेंटच नसते. आता इथे 1 एच आणि 1 टेल आहे. 1 हेड, 1 टेल आहे. मी म्हणलं नाही, मला 2 हेड आणि 1 टेल पाहिजे. पॉसिबलच नाही. तर ती इम्पॉसिबल इव्हेंट झाली. तर इम्पॉसिबल इव्हेंट आहे, तर त्याचा नंबर ऑफ एलिमेंट काय येईल? 0 येईल. मग या न्यूमरेटरमध्ये 0 येईल. बरं, खाली 0 येईल का? सॅम्पल स्पेस कधी 0 राहील का? नाही राहणार. आणि जेव्हा तुम्ही याला ॲज अ रॅशनल नंबर लिहिताय, तर असं पण आपल्याला माहिती आहे रॅशनल नंबरमध्ये बेस 0 नसतो. तर कधीही लक्षात ठेवा एन ऑफ एस कॅन नॉट बी 0. आता सम पॉइंट्स आणि हे मेन पॉइंट आहेत, जिथून तुमचे एम-सी-क्यू बनणार. एम-सी-क्यू चुकणार हे नाही कळत. पहिला पॉइंट. एन ऑफ एस कॅन नेव्हर बी 0. कधीच 0 नसतो. मिनिमम किती असतो? 2 असतो. 2 असतील तरच आपण रँडम एक्सपेरिमेंटला डिफाईन केलेलं आहे. मोर दॅन 1. जर एन ऑफ एस मध्ये 1 येत असेल, तर हे रॉंग आहे. ही शुअर इव्हेंट आहे. त्याला मग प्रोबॅबिलिटी पाहायची गरज नाही. कारण ते होणारच आहे. तुम्ही काही करा ते होणारच आहे. म्हणजे पाऊस पडणारच आहे हे जर फिक्स असतं या निसर्गात, तर हवामान खात्याची गरजच नव्हती ना. इथे पडणार आणि इथे नाही पडणार म्हणायला. एवढं मोठं डिपार्टमेंट काढून त्यांना पगार द्यायलेत. चुकीचा अंदाज सांगायचा. त्यांना सॅलरी कशाची द्यायलेत? त्यांनी म्हणलेलं मोस्टली खरं होत नाही. त्यासाठी पगार देतात. खोटं बोलायचा पगार आहे. हे पण एक खूप मोठा सायन्स आहे. आता ते न शिकलेले पोरं तिथे गेलेत. हा प्रॉब्लेम आहे. तर एन ऑफ एस इज नॉट इक्वल टू 0. आता सांगा, प्रोबॅबिलिटी ऑफ एनी इव्हेंट मला काढायची आहे. खूप महत्वाची गोष्ट आहे. बघा, तर मी काय करणार, प्रोबॅबिलिटी जर मला काढायची असेल, तर तुम्ही बघा, जर इम्पॉसिबल इव्हेंट असेल, तर त्याची प्रोबॅबिलिटी 0 राहील. 0 च्या खाली जाईल का बरं कधी? निगेटिव्हमध्ये प्रोबॅबिलिटी येईल का? कारण आपण नंबर मोजतोय. कार्डिनॅलिटी. कार्डिनल नंबर्स आर अल्वेज नॅचरल नंबर्स. 1, 2, 3 एंड सो ऑन. त्यामध्ये निगेटिव्ह नसतात. त्याच्यामुळे लक्षात ठेवा, प्रोबॅबिलिटी मिनिमम किती असते? 0. 0 किंवा 0 पेक्षा मोठी. इक्वल टू ग्रेटर दॅन 0. बरं. मी जर एक टाइप सांगितली होती काल, एक्झॉस्टिव्ह इव्हेंट्स, जिथे सगळे मिळून एस बनवतात. तर बघा, वरही एस, खाली पण एस. हे तर 1 झालं. आता सॅम्पल स्पेसपेक्षा जास्त एलिमेंट्स येतील का कधी? तो तर सबसेट आहे ना. ह्याच्यापेक्षा आता म्हणजे ह्याच्यामध्ये 2 आहेत आणि प्रोबॅबिलिटीमध्ये 3 आलेत. असं होईल का कधी? नाही होणार. म्हणजे प्रोबॅबिलिटी मॅक्सिमम किती होणार आहे? 1.
1 or less than 1, 0 or greater than 0. This is your thumb rule of this chapter. कोणत्याही इव्हेंटची प्रोबॅबिलिटी 0 to 1 च्या मध्ये असते, इन्क्लुडिंग बोथ. इक्वॅलिटी आहे बघा. Probability can never be negative, can never be greater than 1. It can be a fraction, but only proper fraction. Proper fraction in which numerator is less than denominator. तर लक्षात ठेवा 0 to 1 च्या मध्ये असं म्हणजे काहीच नाही. 0 to 1 च्या मध्ये इन्फायनाईट नंबर्स आहेत. तर प्रोबॅबिलिटीचे जे क्वेश्चन्स बनतात 0 to 1 च्या मध्ये डोकं खराब होतील असे आकडे येतात. 0 पॉइंट समथिंगच आन्सर येणार. तुम्हाला जर कोणी म्हणलं, "व्हिच ऑफ द फॉलोइंग ऑप्शन डज नॉट रिप्रेझेंट प्रोबॅबिलिटी ऑफ एन इव्हेंट?" असा जर तुम्हाला प्रश्न आला एमसीक्यू जो मोस्टली येतो, खालीलपैकी कोण प्रोबॅबिलिटी नाहीये कुठल्या इव्हेंटची, तर ते या रूलचा ॲप्लिकेशन आहे. मी जर तुम्हाला ऑप्शन दिले बी नाही. सिंगल करेक्ट आहे. तर ही प्रोबॅबिलिटी नाही होत. बा सी. हे 1 पॉइंट समथिंग 1 पेक्षा जास्त. समजलं? लागलं तुळशीचं लग्न. तर ही प्रोबॅबिलिटी झाली मोर दॅन 1. तर प्रोबॅबिलिटी कॅन नेव्हर एक्सीड 1. 1 च्या पुढे जाणार नाही, 0 च्या खाली जाणार नाही. हे 0 आहे. असंही कोणी लिहिलं तर होत नाही. हे पॉसिबल नाही. म्हणजे सॅम्पल स्पेसमध्ये काही नाही तरी आम्ही नो आणली. कोणत्या प्लॅनेटहून आणले त्यालाच माहीत. त्याच्यामुळं लक्षात ठेवायचं, आता तुमचा अशा टाइपचा जो क्वेशन असतो, तो नाही चुकला पाहिजे. तर निगेटिव्ह नाही पाहिजे आणि मोर दॅन 1 नाही पाहिजे. 1 आणि 0 च्या मध्ये कितीही चालेल. अशा पद्धतीने आपला थिअरॉटिकली हा चॅप्टर आज संपला. आपण उद्याचे टेक्स्टबुक क्वेशन्स करू. मग स्टॅट घेऊ आणि मग स्टार्ट झाल्यावर शेवटी घेऊ सरफेस एरिया अँड व्हॉल्यूम. आपलं हे टार्गेट आहे टू कंप्लीट टिल 20 तारखेपर्यंत आपल्याला संपवायचे. 20 पासून आपले राउंड येणार.